भारतीय शेअर बाजारात सर्वाधिक घुसळण होतीये। सध्याच्या जागतिक युद्धजन्य परिस्थितीमध्ये सर्व शेअर बाजार प्रचंड हेलकावे खात आहेत। गेल्या 3 दिवसात शेअर बाजारात तेजी होती, पण आज शेअर बाजार विक्रमी अंकांनी कोसळला। दिवसभरात 2496 अंकांनी घसरून सेन्सेक्स 74,260 च्या पातळीवर आला, तर निफ्टीमध्ये 775 अंकांची घट होऊन 23,002 वर निफ्टी बंद झाला। आज सकाळपासूनच बाजारात विक्रीचा जोर वाढला आणि सर्व क्षेत्रांमध्ये घसरण सुरू झाली। परिणामी पुन्हा एकदा आज गुंतवणूकदारांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे। अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील गेल्या 20 दिवसातील युद्धामुळे जगभरातील अनेक क्षेत्रांवर मोठे परिणाम होऊ लागलेत। मध्य पूर्वेतील परिस्थिती चिघळत असताना अनेक देशांच्या शेअर बाजारात अस्थिरता आली आहे। मागील आठवड्यात भारतीय शेअर बाजारात सातत्यानं घसरण झाली, मात्र या आठवड्यातील गेल्या 3 दिवसात शेअर बाजार वधारत होता। पण आज पुन्हा एकदा भारतीय शेअर बाजारानं जोरदार आपटी खाल्ली। आज सकाळी बाजार सुरू झाला आणि विक्रीची लाट आली। पहिल्या 15 मिनिटातच सेन्सेक्स 1584 अंकांनी कोसळला। खासगी बँका, ऑटोमोबाईल, वित्तीय सेवा, धातू, रिॲलिटी, संरक्षण कंपन्या अशा सर्वच क्षेत्रीय निर्देशांकात घट झाली। दिवसभरात सेन्सेक्स 2496 अंकांनी म्हणजेच 3.26% घसरला आणि 74,207 वर आला, तर 775 अंकांची घसरण होऊन निफ्टी 23,002 वर बंद झाला। सेन्सेक्समधील 30 पैकी 28 कंपन्यांचे शेअर्स घसरले। प्रामुख्यानं एचडीएफसी बँक, ॲक्सिस बँक, एशियन पेंट्स, L&T, बजाज फायनान्स, मारुती सुझुकी, अल्ट्राटेक सिमेंट, कोटक महिंद्रा, बजाज फिनसर्व, इंडिगो या कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण झाली। केवळ NTPC आणि पॉवर ग्रिड शेअर्समध्ये वाढ दिसून आली। शेअर बाजारातील या पडझडीमुळे गुंतवणूकदार चांगलेच अस्वस्थ आहेत। सध्या तरी वेट अँड वॉच करण्याशिवाय पर्याय नाही, असं या क्षेत्रातील जाणकारांचं मत आहे।